80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार. पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये 124 एकर जमीन. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवण्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हालकी कोर्टाची परवानगी. गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट. पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर. रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या झेडपी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक. पनवेलमध्ये 1000 एकर्समध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम. धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुरुड येथे 58. या शिवाजी पार्क मैदानाएवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवते. आम्ही बदा पैसे होतो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण. या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. बागेत उदाहरण केलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्षालाच मारून आणतो. पु ल देशपांड्यांचे फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी अवलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते. मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आले. डोक्यात सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची. मग मुंबई गुजरातला घ्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या एमेबार रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही भेसावत.